काय झालं डॉक्टर? काही मेजर इश्यू नाही आहे, बीपी सुद्धा नॉर्मल आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, होतील त्यापर्यंत. बरं. पण काय करू मी आता बरी होऊन? त्यापेक्षा मरून जाते माझ्या सुजयकडे. देवा देवा मला घेऊन चल, माझ्या सुजयकडेच घेऊन चल रे. आता काय बघायचं राहिलंय? माझ्या मुलाला मारला, घर उद्ध्वस्त केलं, सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला, तरी त्या राक्षसांचं समाधान होत नाही. ताई शांत व्हा तुम्ही. पैशाच्या जोरावर विकत घ्यायला बघतात आम्हाला. मुद्दाम छळ करतायत आमचा. असं रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच डोळे मिटलेले बरे. घेऊन चल देवा, घेऊन चल मला. तुम्ही शांत व्हा, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. मुद्दाम करते का मी डॉक्टर? त्या माणसांचा हसता खिदळता चेहरा डोळ्यासमोरून जात नाही हो माझ्या. त्याचाच त्रास होतोय मला. माझ्या सुनेला मारून रस्त्यावर टाकलं त्यांनी. ताई ताई तुम्ही त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या बघू. आपली वेळ वाईट होती म्हणायचं. हे बघा, ही वेळ सुद्धा निघून जाईल. हा, आपले दिवस सुद्धा चांगले येतील. तुम्ही धीर धरा ना. माझं घर रिकामं झालं होतं. आता काय चांगले दिवस येणार आहेत. काकू तू शांत हो ना. अगं असं का बोलतेस? अगं आम्ही सगळे आहोत ना, आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. पण त्या कुटुंबात आता माझा सुजय, तुमचा अभिजित नाहीये दोघं. त्या क्षणी किती त्रास झाला असेल दोघांना, किती यातना सहन केल्या असतील दोघांनी. शेवटचं पाणी सुद्धा पाजता आलं नाही हो आपल्याला. तडपडला असेल दोघांचा जीव, तडपडला असेल. आणि ज्यांनी त्यांचा खून केलाय तो मात्र, तो शिक्षा न भोगता मोकाट फिरतोय. हाच न्याय मिळाला का त्या दोघांना? हाच न्याय मिळाला का त्या दोघांना? हाच न्याय. काकू माझ्या घरच्यांच्या वतीने तुमच्याशी बोलायला आलो. तिचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी स्वराशी बोलल्या. आई, तुमचं दुःख कळतंय मला. माझे घरचे यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असले तरी मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. पण मी न्याय मिळवून देणार. सुजय आणि अभिजित दादाला मी न्याय मिळवून देणार. मी आज तुम्हाला शब्द देते, त्या घरची राख केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मला एका माणसाला आणि त्याच्या घराण्याला कायमचा मातीत काढायचा आहे. तुमचा तो मित्र पुरुषोत्तम, हा आता समाजात त्याला भरपूर रिस्पेक्ट आहे, पण तो त्या लायकीचा आहे का? आहे का तो त्या लायकीचा? अहो, कसं तुम्हाला त्याने एका क्षणात दगा दिला. दगाबाज माणूस आहे तो. दिसतं तसं नसतं. अहो, ही म्हण त्याच्यामुळेच आली आहे मराठीत. कापडाची शपथ. आता आपल्या कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदाचंच बघा ना. अहो, बिनविरोध निवडून आणतो स्वतःला. तुमच्यासारखी एवढी लायक चांगली माणसं समोर असताना पण कोणी काही बोलत नाही. आणि मी एकटा कुठे कुठे पुरणार ना. नाही, तू एकट्याने भिडायची काहीच गरज नाहीये असं म्हणता. अहो, पण माझ्यासोबत कोण भिडणार पुरुषोत्तमला? म्हणजे तुम्ही तर त्याचे मित्र ना. मित्र? इतक्या वर्षाची जुनी मैत्री क्षणात धुळीला मिळवली त्याने. आता त्या मैत्रीचं काय करू?
लोणचं घालू? अजिबात नाही, अजिबात नाही. मी त्याच्या दृष्टीने कोणीही नसेन, पण मी आता त्याला दाखवून देईन मी कोण आहे ते. दादा, काय विचार करतोयस? काय नाही, आज जे काही झालं सगळं. दादा, ते सोड. मला एक सांग, आता पुढे काय करायचं आहे? म्हणजे बाबांनी काही विषय काढला का? हो, म्हणजे बाबा त्यांच्या घरी जाऊन रीतसर बोलणी करतो म्हणाले. फक्त कालच 14वं झालं ना, त्यामुळे आज लगेच नको म्हणाले. दादा हे बघ, बाबा त्यांच्या घरी जातील, लग्नासाठी मागणी घालतील, ती तयार होईल. असं एकदम सगळं असं जादूची कांडी फिरवल्यासारखं होणार नाही आहे. गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ना, त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सगळ्यांबद्दल प्रचंड तिरस्कार असणार आहे आणि तो स्वाभाविकच आहे. म्हणून मला असं वाटतं की तू एकदा पर्सनली जाऊन त्या प्रीतीला भेट. हां, तुम्ही दोघंच जाऊन भेटा. हां, भेट तिला, बोल तिच्याशी, तुझी बाजू जे काय आहे ना ते स्पष्टपणे सांग तिला. म्हणजे ॲक्सिडेंटच्या रात्री काय घडलं ते सगळं खरं समोर. नाही 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 दादा, नाही, त्याबद्दल काहीच बोलू नको. ते फक्त आपल्यातच राहील आयुष्यभर. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्या मुलीने तुला लग्नाला होकार देण्यासाठी तिला तू माहिती असायला हवं ना. आत्ता तिला काय माहिती आहे? तर तू माझा मोठा भाऊ आहे आणि माझा मोठा भाऊ म्हणून ती तुझाही तितकाच राग करत असणार. तुम्ही जोपर्यंत भेटून बोलत नाही ना, तोपर्यंत गोष्टी पुढे सरकणार नाहीये. तुझा खरा स्वभाव कळल्यावर कदाचित तिचं मन बदलेल. बाकी सगळ्या गोष्टी बाबा बघून घेतील. पण हे बघ, मुलींनी तुला होकार देण्यासाठी ना तिच्या मनातला तिरस्कार आधी दूर करणं गरजेचं आहे आणि जो तूच करू शकतो. दादा, तुलाच काहीतरी करावं लागेल. हॅलो. प्रीती सावयकर ना? हो, बोलते. आपण? नमस्कार, मी स्वराज पुरुषोत्तम गायकवाड बोलतोय. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आज भेटू शकाल का मला? प्लीज, म्हणजे नाही म्हणू नका. हो. कुठे भेटायचं? हां, मी पत्ता तुम्हाला मेसेज करतो. हां, ठीक आहे.